नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली चर्चा एका अशा विषयावर आहे जो आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल, पण त्यामागचं विज्ञान कदाचित इतक्या खोलात जाऊन पाहिलं नसेल. आपल्याला एका श्रोत्याने समुद्रकिनाऱ्याबद्दल काही शैक्षणिक साहित्य पाठवलं आहे आणि ते वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे समुद्राची ती लयबद्ध हालचाल. या साहित्याची सुरुवातच दोन आकर्षक छायाचित्रांनी होते. विचार करा, एकाच समुद्र किनाऱ्याची ही दोन रूपं आहेत. पहिल्या चित्रात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या अगदी जवळ आलेलं दिसतंय, तर दुसऱ्यात तेच पाणी किनाऱ्यापासून बरंच आत गेलेलं आहे. समुद्राचं हे रोजचं येणं जाणं, याच घटनेला पण भरती ओहोटी म्हणतो. चला तर यामागे दडलेलं शास्त्र उलगडून पाहूया. हो, आणि ही एक जागतिक आणि अविश्वसनीयपणे नियमित घटना आहे. म्हणजे आपल्याला ती खूप सामान्य वाटते, पण तिचा थेट संबंध आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील एका अदृश्य पण शक्तिशाली खेळात, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. आणि त्यात भर पडते ती पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलाची. ठीक आहे, इथेच मला पहिला प्रश्न पडतो. सूर्य तर चंद्रापेक्षा प्रचंड मोठा आहे, हो ना? हो, नक्कीच. मग समुद्राच्या पाण्यावर चंद्राचा प्रभाव जास्त का? म्हणजे तर्काने तर सूर्याचं गुरुत्वाकर्षण जास्त प्रभावी असायला हवं. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. याचं उत्तर एका शब्दात आहे: अंतर. अंतर? हो, सूर्य प्रचंड मोठा असला तरी तो पृथ्वीपासून खूप दूर आहे, सुमारे 15 कोटी किलोमीटर. आणि याउलट चंद्र आपल्या खूपच जवळ आहे. त्यामुळे होतं काय की आपल्या साहित्यात म्हटल्याप्रमाणे चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल सूर्यापेक्षा जास्त परिणाम करतं. अच्छा, म्हणजे जवळीक जास्त महत्वाची ठरते. पण मग केंद्रोत्सारी बलाचं काय? मला वाटायचं की भरती फक्त चंद्रामुळे येते, म्हणजे चंद्र जिथे असेल त्या बाजूला पाणी खेचलं जातं. नाही, आणि इथेच ही प्रक्रिया जास्त रंजक बनते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवरचं पाणी चंद्राच्या दिशेने खेचलं जातं. तिथे एक फुगवटा तयार होतो, तिथे भरती येते. हे सरळ आहे. पण त्याच वेळी पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असते. या फिरण्यामुळे एक बल निर्माण होतं, जे वस्तूंना बाहेरच्या दिशेने ढकलतं. जसं आपण जत्रेतल्या चक्रावर बसल्यावर बाहेर फेकले जातो तसं. अगदी तोच अनुभव. यालाच केंद्रोत्सारी बल म्हणतात. आणि हे बल चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या अगदी विरुद्ध दिशेला पाण्यावर प्रभाव टाकतं आणि तिथेही एक फुगवटा तयार करतं. थांबा, म्हणजे हे खूपच विलक्षण आहे. याचा अर्थ एकाच वेळी पृथ्वीच्या दोन विरुद्ध बाजूंना भरती असते. अगदी बरोबर. एक चंद्राच्या खेचल्यामुळे आणि दुसरी पृथ्वीच्या फिरण्यामुळे. हे तर अनपेक्षित आहे. हो ना, म्हणूनच दिवसातून साधारणपणे दोनदा भरती आणि दोनदा ओहोटी येते. आणि ओहोटी? ज्या ठिकाणी हे दोन पाण्याचे फुगवटे आहेत, म्हणजे भरती आहे, त्या ठिकाणांना बरोबर काटकोनात असलेल्या भागातून पाणी या फुगवट्यांकडे खेचलं जातं. अच्छा. त्यामुळेच तिथे पाण्याची पातळी खाली जाते, म्हणजेच तिथे ओहोटी असते. आणि हे चक्र अत्यंत नियमित आहे. साधारणतः दर 12 तास आणि 25 मिनिटांनी एक चक्र पूर्ण होतं. पण इथे आणखी एक गोष्ट आहे. मी पाहिले की किनाऱ्यावर येणारी भरती नेहमी सारख्या उंचीची नसते. कधी कधी पाणी खूप आतपर्यंत येतं, तर कधी ते तुलनेने कमी असतं. असं का होतं? उत्तम निरीक्षण आहे. याचं कारण म्हणजे आता या खेळात तिसरा खेळाडू सामील होतो: सूर्य. सूर्य? हो, भरतीची उंची ही चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या एकमेकांच्या संदर्भातील स्थितीवर अवलंबून असते. यावरूनच भरतीचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला म्हणजे उधाणाची भरती. उधाण या नावातच एक प्रकारची ताकद जाणवते. हो, कारण त्या दिवशी समुद्रात ती ताकद दिसते. अमावास्या आणि पौर्णिमेला काय होतं की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही एका सरळ रेषेत येतात. एका रेषेत? हो. आता विचार करा, चंद्राचं गुरुत्वाकर्षण तर पाणी खेचतच आहे, पण आता त्याला सूर्याचं गुरुत्वाकर्षणाची साथ मिळते. म्हणजे ही एक प्रकारची कॉस्मिक टग ऑफ वॉर आहे, ज्यात सूर्य आणि चंद्र एकाच टीममध्ये आहेत. बरोबर ना? अगदी तसंच. त्यामुळे या दिवशी येणारी भरती सरासरीपेक्षा खूप मोठी असते. पाणी किनाऱ्यावर खूप आतपर्यंत चढतं. यालाच उधाणाची भरती म्हणतात. हो, आणि साहजिकच जिथे भरती एवढी मोठी असते तिथे ओहोटीच्या वेळी पाणी नेहमीपेक्षा जास्त आतपर्यंत ओसरतं. आणि दुसरा प्रकार कोणता? त्याला भांगाची भरती म्हणतात. भांगाची? हो, ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अष्टमीला येते.
या दिवशी चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या संदर्भात एकमेकांची काटकोनात असतात, म्हणजे 90 अंशाच्या कोनात. एकमेकांची शक्ती कमी करतात. एक जण पाणी एका दिशेला खेचतो तर दुसरा वेगळ्याच दिशेला. अगदी बरोबर. त्यांच्या गुरुत्वाकर्षण बलाचं विभाजन होतं. त्यामुळे या दिवशी येणारी भरती सरासरीपेक्षा खूपच लहान असते. आणि ओहोटी सुद्धा सरासरीपेक्षा कमी खोल असते. बरोबर. तर महिन्यातून 2दा भरतीला उधाण येतं आणि 2दा ती भांगते. हे तर समुद्राचं एक नैसर्गिक कॅलेंडरच झालं. पण ह्या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो? म्हणजे याचे काही व्यावहारिक फायदे तोटे आहेत का? निश्चितच आहेत. आणि ते खूपच वैविध्यपूर्ण आहेत. सर्वात मोठा फायदा होतो तो मासेमारीला. मासेमारीला कसा? भरतीच्या पाण्याबरोबर मासे मोठ्या संख्येने खाडीत किंवा किनाऱ्याजवळ येतात. त्यामुळे मच्छीमारांना जास्त कष्ट न घेता चांगली मासळी मिळते. म्हणजे समुद्राची ही लय मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाच्या लयीशी जोडलेली आहे. हो, इतकंच नाही तर मोठी जहाजं बंदरात आणण्यासाठी भरतीच्या वेळेची वाट पाहिली जाते, कारण तेव्हा पाण्याची पातळी वाढलेली असते. अच्छा, म्हणजे जहाजे सुरक्षितपणे आत येऊ शकतात. हो, शिवाय भरती ओहोटीच्या प्रवाहामुळे बंदरांमध्ये गाळ साचत नाही. एक प्रकारे नैसर्गिक साफसफाई होते. निसर्गाची स्वतःची व्यवस्थापन प्रणाली आहे. तर मी असंही ऐकलंय की यातून वीज निर्माण करतात. हो, काही देशांमध्ये जिथे भरती ओहोटीतील पाण्याच्या पातळीतला फरक खूप जास्त असतो, तिथे टर्बाईन बसवून वीज निर्माण केली जाते. वाह, ही एक स्वच्छ आणि कधीही न संपणारी ऊर्जा आहे. याशिवाय मिठागरात पाणी साठवून मीठ बनवणं, किनाऱ्यावरचा कचरा साफ होणं असे अनेक फायदे आहेत. पण मग धोपे, काही नकारात्मक परिणाम? एक मोठा धोका आहे तो म्हणजे वेळेचा अंदाज चुकणं. म्हणजे? जर समुद्रात पोहणाऱ्या किंवा फिरणाऱ्या लोकांना भरतीच्या वेळेचा अंदाज नसेल तर पाण्याची पातळी अचानक वाढून अपघात होऊ शकतो. हो, हे ऐकलंय मी. अनेकदा पर्यटक अशा अनपेक्षित पाण्याच्या वाढीमुळे अडकतात. अविश्वसनीय आहे. भारतातील खंभातच्या आखातात हा फरक 1100 सेंटीमीटर म्हणजे सुमारे 36 फूट आणि कॅनडाच्या फंडी उपसागरात तर तो जगात सर्वाधिक 1600 सेंटीमीटर म्हणजे साधारण 53 फूट. हो, म्हणजे एका 5 मजली इमारतीत का फरक? बापरे. हो, हा फरक किनाऱ्याच्या रचनेवर अवलंबून असतो. खुल्या समुद्रात तो कमी असतो, पण जसजसं पाणी अरुंद खाडीत घसतं तसतशी त्याची उंची प्रचंड वाढते. आता आपण किनाऱ्यावरच्या दुसऱ्या एका हालचालीकडे वळूया, म्हणजे लाटा. एका मागोमाग एक किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा. यांचा आणि भरती ओहोटीचा काही संबंध आहे का? हा एक खूप सामान्य गैरसमज आहे, पण नाही. नाही? अजिबात नाही. लाटा निर्माण होण्याचं कारण पूर्णपणे वेगळं आहे आणि ते म्हणजे वारा. वारा. हो, वारा जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहतो तेव्हा पाण्याला ऊर्जा मिळते. ही ऊर्जाच तरंगांच्या रूपात पुढे सरकते, ज्यांना आपण लाटा म्हणतो. अच्छा, म्हणजे एक खगोलीय शक्तीवर चालतं आणि दुसरं वातावरणीय शक्तीवर. अगदी. ठीक आहे, पण इथे माझा एक गोंधळ उडतो. लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात म्हणजे पाणी पुढे सरकते असं वाटतं, पण या साहित्यात असं म्हटलंय की पाणी पुढे सरकत नाही. हे कसं शक्य आहे? तुमचा गोंधळ येणं स्वाभाविक आहे, कारण डोळ्यांना तेच दिसतं, पण विज्ञान वेगळं आहे. म्हणजे लाटेमध्ये पाणी पुढे सरकत नाही, तर ऊर्जा पुढे सरकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे समुद्रात एखादी वस्तू टाकली तर ती लाटेसोबत फक्त वर खाली होते. हो का? हो, ती किनाऱ्याकडे वाहत येत नाही, ती तिथेच तरंगत राहते. यावरून सिद्ध होतं की पाण्याचे कण फक्त स्वतःच्या जागीच गोल फिरतात, पण त्यांच्यातून ऊर्जा पुढे प्रवास करते. म्हणजे माझं डोकं चक्रावून गेलंय. याचा अर्थ जेव्हा एखादा सर्फर लाटेवर स्वार असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने ऊर्जेच्या तरंगावर स्वार असतो. अगदी बरोबर. तो त्या ऊर्जेच्या उतारावरून खाली घसरत असतो. वाव. लाटेचा आकार म्हणजे तिचा उंच भाग, ज्याला शीर्ष म्हणतात, आणि खोलगट भाग, ज्याला द्रोणी म्हणतात, हे सर्व वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतं. पण काही लाटा फक्त शक्तिशाली नसतात, त्या विनाशकारी असतात. आपण सुनामीबद्दल ऐकतो. त्यांचा या सामान्य लाटांची काय संबंध? नाही, त्यांचा आणि सामान्य लाटांचा काहीही संबंध नाही. त्सुनामी हा शब्दच जपानी आहे. अच्छा. त्याचा अर्थ आहे बंदरातील लाट. या लाटा वाऱ्यामुळे अजिबात निर्माण होत नाहीत. त्या समुद्राच्या तळाशी होणाऱ्या प्रचंड मोठ्या भूगर्भीय हालचालींमुळे निर्माण होतात. म्हणजे भूकंप किंवा ज्वालामुखी. बरोबर. एखादा मोठा भूकंप किंवा पाण्याखालच्या ज्वालामुखीचा उद्रेक. म्हणजे त्यांची निर्मितीच एका वेगळ्या आणि प्रचंड मोठ्या ऊर्जेच्या स्रोतातून होते. हो, जेव्हा समुद्राच्या तळाशी भूकंपाने तळ वर उचलला जातो तेव्हा समुद्राच्या पाण्याची अख्खी रास वर उचलली जाते आणि मग ती प्रचंड वेगाने पसरते. आणि मग
खोल समुद्रात असताना या लाटांची उंची फक्त 1-2 फूट असते, पण त्यांचा वेग एखाद्या जेट विमाना इतका असतो. आणि मग किनाऱ्यावर आल्यावर काय होतं? जसजशा या लाटा उथळ किनाऱ्याकडे येतात तसा त्यांचा वेग कमी होतो, पण त्यांची सगळी ऊर्जा उंचीमध्ये रूपांतरित होते. म्हणजे मग ती 1-2 फुटांची लाट 100 फूट किंवा त्याहूनही उंच होऊ शकते आणि एका प्रचंड मोठ्या पाण्याच्या भिंतीसारखी किनाऱ्यावर आदळते. बापरे, त्यामुळेच ती इतकी विनाशकारी ठरते. हो. साहित्यामध्ये 2004 साली इंडोनेशियातील सुमात्रा बेटाजवळ आलेल्या त्सुनामीचा उल्लेख आहे. त्या एका घटनेने 14 देशांमध्ये प्रचंड हानी केली होती. म्हणूनच समुद्राजवळ भूकंप झाल्यास किनाऱ्यापासून दूर आणि उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो. ही खूप महत्वाची सूचना आहे. नक्कीच. कारण त्सुनामी येण्याआधी अनेकदा समुद्राचं पाणी अचानक खूप आत ओसरतं. लोकांना ते पाहण्याचं कुतूहल वाटतं, पण तेच धोक्याचं पहिलं चिन्ह असतं. तर आजच्या या चर्चेतून आपण समुद्राच्या 2 मुख्य हालचालींमागचं विज्ञान समजून घेतलं. एकीकडे भरती ओहोटी, जी चंद्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे नियंत्रित होते. उडून जातो. कोणता? याच साहित्यात नमूद केलं आहे की लाटा एकाच वेळी 2 परस्पर विरोधी कामं करतात. त्या समुद्रात घुसलेल्या भूभागाची म्हणजे खडकांची सतत झीज करतात. हो. तर दुसरीकडे उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचं संचयन करून सुंदर सोनेरी पुळण किंवा बीचेस तयार करतात. खरंय. निसर्गाची हीच एक शक्ती एकाच वेळी विध्वंसक आणि रचनात्मक दोन्ही भूमिका कशा पार पाडते यावर नक्की विचार करायला हवा.